नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमी आणि बलदेव दोघेजण फोनवरती बोलत असतात. बलदेव म्हणत असतो, भूमीताई काम झालेलं आहे, मी पौर्णिमाच्या समोर आलो, पौर्णिमाने मला बघितलं. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय तुला पौर्णिमाने बघितलं? मग तिची रिॲक्शन काय होती? तेव्हा बलदेव म्हणतो की तिने मला बघितलं, माझा पाठलाग करत होती आणि खूपच जास्त घाबरली होती मला बघून. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की चला, याचा अर्थ असा की पौर्णिमाला विश्वास बसलाय की तू अभिजित आहेस. त्याच्यामुळे आता पौर्णिमाचा विश्वास बसलाय ना, हळूहळू सगळ्यांचा विश्वास बसेल. आता पौर्णिमाच्या माध्यमातूनच तुला आता घरी यायचं आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, पण भूमिताई आता प्लॅन दुसरा काय असणार आहे? तेव्हा भूमी म्हणते, बलदेव आता आपल्याला पौर्णिमाच्या समोर यायचं होतं, आता पुढचा प्लॅन सुरू करावा लागणार आहे. पौर्णिमाला विश्वास बसलाय ना की तू अभिजित आहेस. आता स्वतः पौर्णिमाच तुला घरी घेऊन येईल आणि मग घरी आल्यानंतर तुला ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि हे बघ बलदेव, तू काळजी करू नकोस, मी काही सीडीज त्याचबरोबर फोटोज काढलेले आहेत. जशा पद्धतीने अभिजितचा लूक होता तसा लूक तुझा तयार करण्यात येईल. तू काळजी करू नको, प्रशांत तुला मदत करेल. खरं तर सगळे DVD आणि त्याचबरोबर फोटोज मीच घेऊन येणार होते, पण मला बाहेर येता येणार नाही आहे, म्हणून मी माझ्या भावाला प्रशांतला पाठवते. मी व्हिडिओचे काही भाग आहेत ना, त्या अभिजितचे वेगळे केलेले आहेत आणि ते पेनड्राईव्हमध्ये तुझ्यासाठी मी पाठवून देते. तो कसा चालायचा, कसा बोलायचा, या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुला बघता येतील आणि तसं तुला कॉपी करता येईल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आणि काळजी करू नको, माझा भाऊ प्रशांत आहे ना, तो तुला अभिजितची संपूर्ण ट्रेनिंग देईल. अभिजितचं कुणाचं नातं कुणाबरोबर कसं होतं, अगदी इथपर्यंत ते, त्याचबरोबर तो कसा चालायचा, कसा बोलायचा, ही सगळी माहिती खरं तर मीच तुला द्यायला येणार होते, पण मला आता येता येणार नाही आहे. पण माझा भाऊ प्रशांत आहे ना, त्याच्याबरोबर मी अभिजितचे काही फोटोज आणि व्हिडिओज तुझ्यासाठी पाठवलेत आणि कपड्यांचं वगैरे टेन्शन तू घेऊ नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमीचं बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यातच भूमीचं लक्ष जातं, आकाश रूमच्या दिशेने येत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी फोन कट करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे फोन काही कट होत नाही आणि अभिजित म्हणजे बलदेव तिकडून बोलत असतो, भूमिताई हे बघ, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण ते व्हिडिओमधून, त्या फोटोमधून मी तसा तयार झालो तर मी खरोखर अभिजित वाटेन का? मला नाही वाटत मी अभिजित वगैरे वाटेन. आणि जर हा प्लॅन फसला तर? तेव्हा तू एक काम कर, तू व्यवस्थित माझ्या लूककडे लक्ष दे, कारण मला आधीच या सगळ्याची भीती वाटते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, अरे देवा, आकाशसुद्धा इकडेच येतोय आणि बलदेव, अरे तू तरी गप्प बस, काय बोलू नकोस. जर आकाशला कळलं ना तर तो माझ्यावरती खूपच जास्त रागवेल आणि मला तो कधीही माफ करणार नाही. त्यामुळे आता मला बोलता येणार नाही आहे. तेवढ्यातच ती फोन कट करत असताना त्या ठिकाणी आकाश आलेला असतो आणि फोनसुद्धा कट झालेला असतो. पण भूमी घाबरलेली असते. तिला असं वाटतं आकाशने बोलणं ऐकलं की काय आमचं. तेव्हा इथे आकाशच्या कानामध्ये कॉर्ड असतात. आकाश आल्यानंतर भूमी घाबरलेली असते, पण इथे आकाश भूमीकडे बघतो आणि दोन्ही कानातले ब्लूटूथ बाजूला काढतो आणि म्हणतो, भूमी काय झालं, माझ्याकडे अशी काय बघतेस तू? अगं मी गायकवाड सरांबरोबर बोलत होतो. तेव्हा भूमी म्हणते, गायकवाड सरांबरोबर बोलत होतास? तेव्हा आकाश म्हणतो, हो, तुझ्या किडनॅपिंगच्या केसबद्दल बोलत होतो. त्यांना डिटेलिंगमध्ये सगळी माहिती दिली मी. त्यांनी सांगितले की काही शोध लागला तर ते आपल्याला कळवतील म्हणून त्यांच्याबरोबर बोलत होतो. पण तू सुद्धा कुणाबरोबर फोनवरती बोलत होतीस का? तू फोन इथे कट केलास? तेव्हा भूमी म्हणत असते, मी पण फोनवरती बोलत होते ना. अरे प्रशांतबरोबर बोलत होते. खूप दिवस झाले त्याच्याबरोबर बोलणं झालं नव्हतं ना, म्हणून त्याला फोन केला होता, त्याच्याबरोबरच बोलत होते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो का, बरं ठीक आहे. तेव्हा इथे तो फोन चार्जिंगला लावतो आणि आकाश थोडासा उदास असतो. भूमी म्हणते, काय झालं आकाश? आकाश म्हणतो की भूमी, अगं मी आहे ना अभिजितला बघितलं. तेव्हा भूमी म्हणते, अभिजितला बघितलंच म्हणजे? तेव्हा आकाश म्हणतो, स्वप्नात. मी आहे ना अभिजितला स्वप्नात बघितलं. तो माझ्या स्वप्नात आला होता गं. आणि खरं सांगू का भूमी, 2-3 दिवस आहे ना मला अभिजितचा भाससुद्धा होतोय. म्हणजे असं वाटते की अभिजित आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी आहे. मला शेवटीला
त्याची आठवण तर येणारच ना गं. भाव होता तो माझा. कसाही असला, त्याने आपल्याला कितीही त्रास दिला असला तरीसुद्धा भावच होता. म्हणजे माझं त्याच्यावरती खरंच प्रेम होतं, माझा जीव होता त्याच्यावरती. त्याला सुधरवण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण तो नाही सुधारला गं. शेवटपर्यंत नाही सुधारला. मग मी तरी काय करणार होतो. त्याने इतका त्रास दिला आपल्याला की मग त्याच्यावरती प्रेम करणं हे अशक्य झालं होतं. पण आता तो आपल्यात नाही आहे, तर मी त्याला खूप मिस करतो. तेव्हा म्हणतो मी, भूमी, अभिजितला गमावले मी इच्छा नसताना, पण आता मला माझ्या कुटुंबातील कुणालाही गमवायचं नाही आहे. म्हणून भूमी, मी तुला सांगत असतो, या गोष्टींपासून आता लांब राहा. प्लीज या सगळ्यामध्ये पडू नकोस. तुला जर काही झालं ना तर मी जिवंत नाही राहू शकणार. तेव्हा प्लीज या सर्व गोष्टींपासून लांब राहा, असं आता आकाश भूमीला सांगत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो सगळेजण इथे ब्रेकफास्टला बसलेले असतात. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, अथर्व, तुम्ही पोटभर ब्रेकफास्ट करा. नंतर तुम्ही दोघेजण ऑफिसला निघून जाता. तुम्ही जेवायलासुद्धा येत नाही आणि मग आता निघून जाल ना, दुपारी डबेसुद्धा वेळेवरती खात नाही. पूर्ण डबेसुद्धा संपलेले नसतात तुमचे. तेव्हा आता दोघांनी पोटभर नाश्ता करायचा आहे, कळलं का? तेव्हा आकाश म्हणत असतो, अथर्व, बाबा पोटभर खा रे, मी पण पोटभर खातोय. त्यानंतर त्यांची मस्करी चालू असते. तेवढ्यातच इथे आकाश म्हणत असतो की आत्या, आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे. कारण का आपल्या अभिजितची केस आहे ना, ती रिओपन होणार आहे. काही गोष्टी आहेत त्यांचा शोध घ्यायचा आहे. तेव्हा ती केस आता रिओपन होणार आहे. तेव्हा आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल. तेव्हा इथे रागिनी घाबरलेली असते. तेव्हाच प्रेक्षकांनो अथर्वच्या मोबाईलवरती काही मेसेजेस येतात, फोटोज येतात. तेव्हा ते सगळं बघितल्यानंतर अथर्व एकदम इमोशनल होतो. त्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. तेव्हा सगळेजण अथर्वकडे बघत बसतात आणि विचारतात की काय झालं. तेव्हा मानसी म्हणत असते, अथर्व, काय रे, काय झालं? आता तर तू छान बोलत होतास ना, आणि लगेच तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? असं काय बघितलंस तू मोबाईलमध्ये, जे बघितल्यानंतर तुझ्या डोळ्यात पाणी आलं? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, नाही, काही नाही, हे मोबाईलवरती जे काही फोटोज वगैरे आल्यात ना, जुन्या मेमरीज आल्यात, त्या बघत होतो. तेव्हा इथे अथर्व आपल्या मोबाईलमधले फोटोज आकाशला दाखवतो, सगळ्यांना दाखवतो आणि म्हणतो, हे बघा ना, अभिजित बरोबरचे फोटोज. गेल्या वर्षी याच दिवशी मी हे फोटो पोस्ट केले होते ना, तेच आता मला परत आलेले आहेत आणि मेसेजेससुद्धा आलेत. तेव्हा इथे अभिजितची आठवण काढली आणि लगेच अभिजितचे फोटोजसुद्धा आले. आपण आता असंही म्हणू शकत नाही की अभिजित 100 वर्ष जगेल म्हणून. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, ए बाळा, नको रे स्वतःला वाईट वाटून घेऊ, शांत हो बरं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अथर्वला गप्प करण्यासाठी आकाश म्हणत असतो, अथर्व, हे बघ, जरी पण आता अभिजित आपल्यामध्ये नसेल ना, तरीसुद्धा तो आपल्याबरोबरच आहे रे, आपल्या आजूबाजूलाच आहे, नको काळजी करू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते, वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही दोघेजणं नाश्ता करून घ्या बरं. तेव्हा इथे सगळेजणच आता इमोशनल झालेले असतात. सगळ्यांना वाईट वाटणारच ना. अभिजित जरी गेला असला तरीसुद्धा त्यांच्या आठवणी घरामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. त्याचबरोबर इथे इन्शुरन्स कंपनीमधून आता एक माणूस आलेला असतो. तेव्हा तो नाव घेतो, रागिनी पटवर्धन, हेच घर आहे का? तेव्हा भूमी म्हणते, हो, रागिनी पटवर्धनांचं घर हेच आहे. काय काम होतं तुमचं? तेव्हा आता ते काका म्हणत असतात की मी इथे इन्शुरन्स कंपनीमधून आलेलो आहे आणि इथे रागिनी पटवर्धन यांच्यासाठी मी इन्शुरन्सचे काही चेक घेऊन आलो आहे, अभिजित पटवर्धन यांचे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण आता रागिनीकडे बघत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते, काय, इन्शुरन्स कंपनीकडून आलात आणि ते सुद्धा अभिजितच्या पॉलिसीचे पैसे घेऊन, आणि ते सुद्धा आत्यांच्या नावाने? तेव्हा भूमी म्हणत असते, आत्या, अहो, तुमच्या नावाने दोन्ही चेक आलेत. अभिजितची इन्शुरन्स पॉलिसी ही आता क्लिअर झालेली आहे आणि त्याचे पैसे तुम्हाला आलेत. तेव्हा प्रेक्षकांनो आता तिथे आकाश, त्याचबरोबर अथर्व, मानसी सगळेजण तिथेच असतात. तेव्हा रागिनी आपल्या नाटकाला सुरुवात करते. रागिनी म्हणते, काय, अभिजितच्या इन्शुरन्सचे पैसे आलेत, ते सुद्धा माझ्या नावाने? तेव्हा आकाश म्हणतो, काय, अभिजितची पॉलिसी होती? मला तर त्याच्या पॉलिसीबद्दल काहीच माहिती नाही आहे, म्हणून मी आत्तापर्यंत काही विचारच केला नाही त्याच्या पॉलिसीचा. आत्ता तुला माहिती होतं का की अभिजितची पॉलिसी आहे ते? तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की आकाश, मला हल्लीच कळलं की अभिजितची पॉलिसी आहे.
पण अरे आता माझा मुलगाच नाही आहे, तर त्याच्या पैशांचं मी काय करू सांग बरं तू. म्हणून मी या गोष्टींमध्ये काही लक्ष दिलं नाही. पण आता त्याच्या पॉलिसीचे हे 2 चेक आलेले आहेत. काय करू मी ह्या पैशांचं खरंच मला काही कळत नाही आहे. मला याबद्दल जास्त काही कल्पना नव्हतीच. तेव्हा इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते, एक नंबरची नाटकी बाई आहे ही, किती नाटकं करते ना. तेव्हा इथे रागिनी म्हणते, आकाश अरे खरं सांगते, मला याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. मी काय करू या पैशांचं. नको नको, हे मला पैसे नको. आता हे पैसे घेऊन काय करू. माझा एवढा मोठा मुलगा माझ्याबरोबर नाही आहे आणि त्याचे पैसे मी आता घेऊन काय करू तो मेल्यानंतर. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, रागिनी आता नको नको म्हणत असते. तेव्हा भूमी म्हणते, चला आता ह्या रागिनीचा पचका तर केलाच पाहिजे. तेव्हा भूमी म्हणत असते, रागिनी आत्या अहो असं काय करताय, तुम्ही चेक घ्या, सही करा आणि त्यांना जाऊ दे. तेव्हा इथे दादा गेलेले असतात. भूमी म्हणत असते की आत्या हे पैसे तुम्हाला नकोत ना, या पैशामध्ये तुम्हाला काडी मात्र काही इंटरेस्ट नाही आहे ना. मग एक काम करा बरं, अभिजितच्या आत्म्याला शांतता मिळायला हवी ना, तर हे पैसे तुम्ही दान करून टाका. हे पैसे तुम्ही दान करा, म्हणजे तेवढाच गरिबांचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, काय नाही नको नको, दे इकडे दे, मी दान करेन ना, दान करेन. तू म्हणतेस ना हे पैसे दान कर म्हणून, मग मी करेन दान. पण मग पौर्णिमाचं काय गं. पौर्णिमाची सुद्धा सगळी जबाबदारी आपल्यावरतीच आहे ना. मग तिचं सगळं बघायला नको. मला हे पैसे नको, पण पौर्णिमाला हवे असतील तर तिच्या नवऱ्याचे पैसे नाही का. म्हणून आत्ताच मी काही दान वगैरे करणार नाही. आधी मी पौर्णिमाजवळ बोलून घेते आणि मग काय ते सांगते. तसंही या पैशांमध्ये मला खरंच रस नाही आहे. माझा मुलगा माझ्याबरोबर असता तर मला जास्त आनंद झाला असता. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आत्या अहो ते म्हणतात ना, वास्तू तथास्तू म्हणत असते. तुमची इच्छा पूर्ण होईलसुद्धा. कारण रागिनी काय म्हणते, पैसे परत आले. पैसे येण्यापेक्षा जर माझा अभिजित परत आला असता तर किती बरं झालं असतं. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो ठरल्याप्रमाणे अभिजितची एंट्री झालेली असते. अभिजित म्हणतो, आई. तेवढ्यातच इथे पौर्णिमा त्याने म्हणते, आई अहो बघा कोण आलं इथे बघा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा चेंज झाली. पौर्णिमाच्या जागी आता दुसरी एक पौर्णिमा आलेली आहे. त्या पौर्णिमेला कदाचित रिप्लेस करण्यात आले. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रागिनी म्हणत असते, काय अभिजित तू जिवंत आहेस. तेव्हा इथे अभिजित आता खरं तर मनामध्ये घाबरलेला असतो. त्याला भीती वाटत असते की या लोकांना जर कळलं तर की मी अभिजित नाही बलदेव आहे आणि या लोकांनी मला घरातून बाहेर काढलं तर. असंख्य प्रश्न इथे आता बलदेवच्या मनामध्ये आलेले असतात. तेव्हा सगळेजण बघा इथे डोळे फाडून फाडून आता अभिजितकडे बघत असतात. सगळ्यांना इथे संशय आलेला असतो की अभिजित जिवंत कसा. कारण सगळ्यांनी त्याची डेथ बॉडी बघितलेली असते. त्यामुळे इथे सगळे आता कन्फ्यूज झालेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा म्हणते, आई अहो असे काय बघताय, हे खरोखर आपले अभिजित आहेत. तुमचा विश्वास बसत नसेल ना. नाही मला माहितीच होतं तुमचा विश्वास बसणार नाही. तुमच्या सगळ्यांची ही रिॲक्शन मी अगदी मान्यच केली होती. मला माहितीच होतं की तुम्ही सगळेजण असेच रिॲक्ट कराल. मी अंदाज बांधला होता या सगळ्याचा. पण हे खरं आहे आई, हे आपले अभिजितच आहेत. ते मला सापडलेत. त्यानंतर प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते की हे बघा बलदेव, तुम्हाला आमच्या घरी अभिजित होऊन यावं लागेल. तेव्हा बलदेव म्हणतो, पण माझ्यामध्ये आणि अभिजितमध्ये किती फरक आहे. भूमी म्हणते, नाही एवढं पण जास्त फरक नाही आहे. तुम्ही काळजी करू नका. हे बघा तुम्ही जर माझी मदत केलीत ना, मी तुम्हाला हवे त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे देईन. आईचं ऑपरेशनसुद्धा व्यवस्थित होईल आणि सगळा खर्चसुद्धा गोळ्या औषधांचा पूर्ण होईल. एवढे पैसे मी तुम्हाला जास्त देणार आहे. पण तुम्हाला माझे एक काम करावं लागेल. तुम्हाला माझ्याबरोबर आता अभिजित बनून यावं लागेल. आणि हे बघा तुम्ही जर माझी मदत केलीत तर तुम्हाला चांगला फायदाच होणार आहे ना. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, नाही पण हे नाटक करत असताना मला भीती वाटते. जर आपलं नाटक कोणी पकडलं तर मग मी काय करू. मला खरंच खूप भीती वाटते आणि मला एवढं खोटं पण बोलता येत नाही. भूमी म्हणते, बलदेव दादा काळजी करू नका, मी आहे ना तिथेच. मी सगळं काही सांभाळून घेईन. तुम्हाला फक्त येऊन नाटक करायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते, हे बघा मी तुम्हाला अभिजितचे काही फोटोज TV VCD ज्या काही असतील ना त्याच्यामध्ये त्यांचे व्हिडिओज वगैरे असतील ते मी तुम्हाला माझ्या भावाबरोबर प्रशांतबरोबर पाठवून देईन. नाहीतर मी स्वतः घेऊन येईन. तुम्ही त्या व्हिडिओज वगैरे बघा. तुम्ही बघा अभिजितचा ॲटिट्यूड कसा होता, तो कसा वागायचा, कसा राहायचा, त्याचं घरातल्या माणसाबरोबर प्रत्येक माणसाबरोबर कसं रिलेशन होतं, ही सगळी माहिती मी तुम्हाला देईन.
आणि त्याचबरोबर प्रशांत येईल आणि तुमची काही दिवस ट्रेनिंगसुद्धा घेईल. तो तुम्हाला सांगेल की अभिजित कशा पद्धतीने वागायचा बोलायचा हे सगळं तो तुमच्याकडून करून घेईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने समजावलेलं असतं ते म्हणजे इथे बलदेवलाने सांगितलेलं असतं की तुला आता घरी आमच्या यायचं आहे, पण बलदेव बनून नाही, तर तुला बनायचं आहे अभिजित बनूनच तुला यायचं आहे. तेव्हा इथे रागीने इथे आता अभिजितला बघत असते आणि म्हणत असते. जेव्हा अभिजित म्हणतो आई मला वाचव, मला जगायचं आहे, तेव्हा रागिनी म्हणते नाही रे, तुला मरावं लागेल. आता तू जर मेला नाहीस तर मी त्या आकाश महाजनाच्या घरामध्ये प्रवेश कसा मिळू, तुला माझ्यासाठी मरावंच लागेल. असं इकडे रागिनी म्हणते, त्याचा गळा दाबून त्याला मारून टाकते. त्याचबरोबर इथे आता बलदेवचा माणूस येतो आणि म्हणतो हे घे, भूमिताईच्या भावाने प्रशांतने हे आणून दिले आपल्याला. तेव्हा आता त्या एन्व्हलपमध्ये फोटोज असतात, त्याचबरोबर पेनड्राईव्ह दिलेलं असतं, त्याच्यामध्ये अभिजितच्या काही व्हिडिओज असतात, हसताना बोलताना चालतानाच्या ॲटिट्यूडमध्ये बसण्याच्या. तेव्हा इथे भूमीने अभिजितला हे सुद्धा सांगितलेलं असतं की तू आत्तापासूनच ट्रेनिंगला सुरुवात कर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तू आहे ना सोशल मीडियावरती जाऊन आमच्या घरातल्या सर्वांचे अकाउंट चेक कर, तेव्हा तुला सगळ्यांबद्दल माहिती मिळेल, कुणाला काय आवडतं कुणाला काय नाही आवडत, तिथपर्यंत मी तुला सगळी माहिती देईन. मी एक लिस्ट तयार करून ठेवेन, ते सगळं तू पाठ करा आणि तसंच तू बोल जसं मी तुला सांगितलं आहे, आणि घाबरायची गरज नाही आहे तुला, असं इकडे आता भूमी सांगत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अभिजित खरं तर घाबरलेलाच असतो. बलदेव म्हणत असतो की याआधी मी असा कधी वागलेलोच नाही आहे, मग मी आत्ताच कसा काय वागू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळ्या वस्तू तो आता लावून ठेवत असतो आणि इथे तो म्हणत असतो की त्या लोकांना माझ्यावरती संशय आला तर. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो भूमिताई आहे ना, ती घेईल सगळं सांभाळून. तेव्हा इथे अभिजित म्हणतो की तेच, भूमिताई समाधानी झाली पाहिजे, असं बलदेवचं म्हणणं असतं. तेव्हा इथे अभिजित म्हणतो आई अरे काय झालं तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही असे काय माझ्याकडे बघताय. मानसी, अथर्व, अरे मी तुमचा भाऊच आहे, मी आहे अभिजित. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते की तुमच्या सगळ्यांची रिॲक्शन आहे ना ती मी मान्य केलीच होती, मला माहितीच होतं की तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून. पण आई अहो, हे खरंच आपले अभिजित आहेत. काल मी त्यांना जेव्हा भेटले होते ना तेव्हाच मला कळलं होतं की हे आपले अभिजित आहेत. तेव्हा रागिनी म्हणते काय, म्हणजे तुला खरंच असं वाटतं की हा आपला अभिजित आहे म्हणून. तेव्हा पौर्णिमा म्हणते हो आई, हे आपले अभिजितच आहेत. काल मी त्यांना बघितलं ना तेव्हापासूनच मला कळलं होतं की अभिजित जिवंत आहेत म्हणून. रागिनी म्हणते याचा अर्थ तू या माणसाला आधीसुद्धा भेटली आहेस. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणते हो, मी यांना कालच भेटले होते. पण आई तुम्ही असं का बोलताय, या माणसाला तुम्ही त्यांचं नाव घ्या ना अभिजित. अहो त्या अभिजितच आहेत. तुमचा विश्वास बसत नसेल पण माझा विश्वास आहे आई, ते आपले अभिजितच आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी सगळ्यांच्या तोंडाकडे बघत असते. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण आश्चर्याने अभिजितकडे बघत असतात. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो हे बघा, तुमचा कुणाचा विश्वास बसत नसेल मग मी खरं सांगतोय, मी अभिजित आहे आणि मी परत आलो आहे. आई अगं तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावरती. आकाश, भूमी, आई, अरे सगळेजण असे काय बघताय, मी खरंच सांगतोय मी अभिजित आहे आणि मी परत आलेलो आहे. तेव्हा इथे रागिनीचा विश्वास बसायलाच तयार नसतो, कारण ती म्हणत असते की याला तर मी माझ्या स्वतःच्या हाताने मारून टाकले, मी स्वतः याचा गळा दाबलाय आणि याला मारून टाकले, मग हा जिवंत कसा, मग हा स्वतःला अभिजित कसं काय म्हणवतोय, असं इकडे आता रागिनीला वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, इथे अथर्व, आकाश, मानसी सगळेजण टेन्शनमध्ये. भूमीनेच आता प्लॅन केलेला असतो म्हणून भूमी रिलॅक्स असते. प्रेक्षकांनो, एका बाजूला अभिजितच्या इन्शुरन्सचे पैसे आलेत आणि एका बाजूला अभिजित स्वतः घरी परत आला आहे. त्यामुळे इथे इन्शुरन्स कंपनीचे जे आता माणसं तिथे आलेली असतात ती तिथेच उभी असतात आणि त्यांच्यासमोरच अभिजित आता परत आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आकाश म्हणत असतो की भूमी, अभिजितला ना आम्ही लहानपणापासून दोघेजणं ओळखतो, मी आणि अथर्व, आम्ही दोघेही अभिजितला ओळखतो. अभिजितच्या बारीक सारीक गोष्टी आम्हाला दोघांनासुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघीजणं ना लगेच याला पकडू, याला लहानपणापासून मोठेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी विचारू आणि त्याने जर बरोबर उत्तर दिलं तर मग तो आपला अभिजित आहे आणि जर चुकीची उत्तरं दिली तर तो आपला अभिजित नाही आहे हे सिद्ध होईल.
तेव्हा अथर्व आणि इथे आकाश दोघेजण बलदेववरती नजर ठेवून राहणार असतात. तर इथे रागिनी येते आणि इथे अभिजितला आता अभिजित अशी हाका मारत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित तिच्याकडे बघेपर्यंत तिने 2-4 हाका दिलेल्या असतात. तेव्हा रागिनी म्हणते, तू माझा अभिजित नाही आहेस, हे आता मला कळलंय, तू एक भुरटा आहेस, असं रागिनी पौर्णिमाच्या समोरच बोलत असते.